सुमारे 450 वर्षांपूर्वी वालावल गावच्या बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार कंपनीच्या कुणा वंशजानं ही समृद्ध लोककला सर्वप्रथम कोकणात आणली। केरळच्या यक्षगान कला प्रकाराच्या अंगानं हा नाट्यप्रकार विकसित झाला। यामध्ये प्रामुख्याने भगवान श्री विष्णू यांच्या 10 अवतारांचे गुणसंकीर्तन एखाद्या कथेच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यासाठी भागवत, जेमिनी अश्वमेध, महाभारत, रामायण अशा ग्रंथांमधील पुराण कथांचा आधार घेऊन दुष्टांचं निर्दालन आणि सुष्टांचं संगोपन ही मुख्य सूत्रबद्धता ठेवून नाट्य सादर केलं जातं। आणि त्यासाठी आपण या ठिकाणी हा मंच पाहत असाल तर काही वाद्य आहेत ज्यामध्ये पायपेटी, पखवाज आणि झांज ही वाद्य वाजवणाऱ्या कुशल वादकांच्या साथीनं ही कला सादर केली जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण एक्सटेम्पोर म्हणतो, उत्स्फूर्त, या नाट्य प्रकारास कुठलीही लिखित संहिता नसते, स्क्रिप्ट नसते। समोरील पात्राच्या संवादास अनुसरून तत्काळ वाक्य निर्मिती करून ती आवश्यक त्या अभिनय कलेसह सादर करण्याची हातोटी फारच कठीण आहे। त्यामुळे एक उत्स्फूर्त लोककला पाहण्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी तयार असताना कार्यक्रमातले सर्व कलाकार येतील, पण त्यांना आधीच एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कलेचं कौतुक करूया, या परंपरेचं कौतुक करूया। श्री महापुरुष कलावैभव पारंपरिक नाट्य मंडळ देवबाग यांचा नाट्यप्रयोग दशावतार।